नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी एग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, चीफ एंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी एग्री अकॅडमी. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काय आपली राज्यसेवेची 2025 ची एक्झामिनेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वनसेवेच्या जवळपास 144 जागा आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत. बघा, भरपूर दिवसातून ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या सगळ्या जागा आहेत. तर या संदर्भात बरेचसे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत होते की सर याच्याबद्दल एक थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा, कारण की ही फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कशा असणार आहे फॉरेस्ट सर्व्हिसचा, त्याचबरोबर जे काही आपला वैकल्पिक विषय आहे त्याच्यामध्ये बघा, पूर्वीची जी काही एक्झामिनेशन होती त्याच्यामध्ये जीएसचा पार्ट वगैरे तुम्हाला होता, पण आता जी काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होते फॉरेस्टची त्याच्यामध्ये तुम्हाला जीएसचा पार्ट नसणार आहे. टोटल 14 ऑप्शनल सब्जेक्ट त्यांनी आपल्याला चॉईस करायला दिलेले आहेत. तर त्याच्यामधून तुम्हाला 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचे आहेत. तर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज किंवा प्रश्न वगैरे होते, विद्यार्थी सातत्याने विचारतात की सर याच्याबद्दल सांगा थोडंसं, की आपण ऑप्शनल कोणता निवडायला पाहिजे आणि कशा पद्धतीने एक थोडासा ऑप्शनल निवडताना क्रायटेरिया कोणता ठेवला पाहिजे. तर हे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, या सर्व प्रश्नांवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता या ठिकाणी बघा, जी काही आपली फॉरेस्ट सर्व्हिस 2025 ची एक्झामिनेशन आहे, मुख्य परीक्षा, परीक्षेचे स्वरूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याचबरोबर सिलेबस थोडासा फास्टमध्ये आपण बघणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैकल्पिक विषय निवड. कारण की बघा, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे. म्हणजे बघा, आता असं नाही की तुम्ही आता प्रीला तुम्ही वैकल्पिक म्हणजे जो काही आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो निवडतो, प्लस मेन्सच्या वेळेस पण वेगळा चेंज करतो, तसं तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला जो ऑप्शनल सब्जेक्ट ठेवायचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन्स द्यायचे, ते तुम्हाला आत्ताच चॉईस करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नसणार आहे तुम्हाला ऑप्शनल निवडायला. ठीक आहे. मग आता 28 तारखेपासून आपली जी काही फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत आणि पुढे 17 एप्रिल पर्यंत आपले फॉर्म असणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही आपला फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि सोबत ऑप्शनल जो काही सब्जेक्ट तुम्हाला आहे तो सुद्धा तुम्हाला त्याच वेळेस निवडायचा आहे. त्याच्यामुळे ऑप्शनल सब्जेक्ट निवडणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट आहे. तर एखादा विद्यार्थी असेल की त्याने आता समजा एखादा ऑप्शनल सब्जेक्ट निवडला आणि मेन्स ज्यावेळेस तो करायला लागला त्यावेळेस त्याला ते नको वाटायला लागले किंवा तो सिलेबस वगैरे किंवा त्याचं मटेरियल वगैरे अवेलेबल नाही झालं, तर त्यावेळेस त्याच्याकडे कोणताही ऑप्शन नसणार आहे. त्याच्यामुळे अजून 5 दिवसांनी तुम्ही फॉर्म भरा, पण व्यवस्थित अनालिसिस करूनच तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट चॉईस करा. ठीक आहे. तर ऑप्शनल सब्जेक्ट चॉईस करायचा आहे आपल्याला, तर कोणते कोणते क्रायटेरिया वगैरे आहेत ते आपल्याला पाहावं लागतील सुरुवातीला. ते आपण या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर हे गोष्ट ह्या ज्या काही गोष्टी आहेत, परीक्षेचे स्वरूप, सिलेबस वगैरे, ह्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. सोबत बघा, ऍग्रिकल्चर या ठिकाणी ऍग्रिकल्चर असन, बॉटनी असन, अॅनिमल हजबंड्री असन, केमिस्ट्री, झुलॉजी आणि जिओलॉजी. ठीक आहे. सध्या स्थितीला ह्या ऑप्शनल सब्जेक्टची जास्त विद्यार्थी मागणी करत आहेत. या सब्जेक्ट बद्दल विद्यार्थी भरपूर कॉल वगैरे करत आहेत. बॅच वगैरे कधी स्टार्ट होणार आहे, ठीक आहे, किंवा याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन विद्यार्थी विचारतात. ठीक आहे. तर यामध्ये बघा, सध्या स्थितीला आपले ऍग्रिकल्चर, बॉटनी, अॅनिमल हजबंड्री, केमिस्ट्री, झुलॉजी आणि जिओलॉजी हे सब्जेक्ट आपले ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून याची आपण बॅच वगैरे लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. तर बॅच ज्यावेळेस आपण लॉन्च वगैरे करू त्याबद्दल तुम्हाला परत एकदा डिटेल इन्फॉर्मेशन त्याबद्दल दिली जाईल. तर याच्यानंतर मेन मुद्द्याला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडत, ती म्हणजे बघा, ज्यावेळेस राज्यसेवेचा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता त्यावेळेस तो 2 वर्षांनी पुढे ढकलला आणि त्यावेळेस ज्या काही टेक्निकल एक्झामिनेशन होत्या त्या टेक्निकल एक्झामिनेशनचा पॅटर्न ॲज इट इज डिस्क्रिप्टिव्ह राहिला. त्याच्यामध्ये एपीएस असन, सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे असन, मेट्रोलॉजी वगैरे असन, यांच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्झामिनेशन झाल्या. तर जी काही एमपीसी एपीएसओ 2023 ची एक्झामिनेशन होती त्याची मेनची बॅच आपली होती. तर महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम प्रतिसाद त्या बॅचला दिला होता आणि एक उत्तम नोट्स वगैरे असन, टीचिंग वगैरे असन, ठीक आहे, या सर्वांच्या माध्यमातून आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून जवळपास आपले त्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचचे 120 प्लस विद्यार्थी फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जवळपास 200 जागा या ठिकाणी होत्या आणि त्याच्यामध्ये जवळपास 8 जागा क्लास 1च्या होत्या. तर त्या 8 पैकी जवळपास 6 क्लास 1 आपल्या अकॅडमीचे झालेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 हे जे काही टॉपर असतील, सुरुवातीचे सगळे टॉपर मुलं आपल्या अकॅडमीचे आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जवळपास टॉप 10 मध्ये जवळपास आपले 8 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. तर बघा, आता सुद्धा जी काही आपली फॉरेस्टची एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल असेल, अॅनिमल हजबंड्री वगैरे असेल, या सब्जेक्टच्या बॅचेस सुद्धा आपल्या येणार आहेत. त्याच्याबद्दल मी एक नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला हे करून लॉन्च करून कम्प्लीट इन्फॉर्मेशन वगैरे देईल. तर भरपूर विद्यार्थी विचारत असतात की सर आपली बॅच वगैरे कधी येणार आहे. तर ऑब्व्हियसली आपली बॅच जी आहे ती येणार आहे. सध्या स्थितीला ऍग्रिकल्चर ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल असेल, अॅनिमल हजबंड्री वगैरे असेल आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग वगैरे असेल, तर या सब्जेक्टचं मटेरियल वगैरे जे आहे आपण ते काढायला स्टार्ट केलेलं आहे.
बाकीचे झुलॉजीचे विद्यार्थी असन, जिओलॉजीचे जे काही विद्यार्थी असन, ठीक आहे, तर हे जे काही विद्यार्थी आहे, केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहे, ते सुद्धा मेसेज कॉल वगैरे करत आहेत. या सुद्धा ऑप्शनल बॅचचा आपण प्लॅन करत आहोत. पण सध्या स्थितीला जे काही ऍग्रिकल्चर ऑप्शनल वगैरे आहे, बॉटनी ऑप्शनल वगैरे आहे, यांच्या बॅचेस वगैरे आपण स्टार्ट करण्याच्या प्लॅन मध्ये आहोत. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट बघा आता जे काही विद्यार्थी सिलेक्शन झाले होते त्यांचे थोडेसे या ठिकाणी फोटोग्राफ मी या ठिकाणी टाकलेले आहेत. जे काही आपले एफएसओचे विद्यार्थी आहेत, जवळपास 120 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. बघा हे सगळे विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये आता थोडंसं मी अरेंजमेंट वगैरे करायला मला टाइम भेटला नाही. त्याच्यामध्ये सगळे मिक्सचर क्लास 1 क्लास 2 चे सगळ्या पोस्ट वगैरे आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या. ठीक आहे, तर हे प्रदीप आंबरे सर आहेत जे आपल्या अकॅडमीचे टॉपर आहेत, फर्स्ट रँक आहेत आणि सरांना जवळपास 302 स्कोर त्यांनी क्रॉस केलेला आहे इंटरव्ह्यू आणि मेन्स वगैरे धरून. ठीक आहे, त्याचबरोबर हे प्रदीप आंबरे सर वगैरे, त्याचबरोबर अजून जयकुमार पाटील सर असन. ठीक आहे, तर यांची जवळपास ऑल याच्यामध्ये 9 रँक आहे. ठीक आहे, आता सगळ्यांचे रँक वगैरे मला या ठिकाणी आठवत नाही. त्याचबरोबर शशांक सर असेल, त्याचबरोबर पांडुरंग घुगे वगैरे असेल, हे सायमल्टेनियसली सोबतच स्टडी वगैरे करायचे आणि ग्रुपने ऍडमिशन घेतलं होतं. जे विद्यार्थी होते की त्यांनी ग्रुपने ऍडमिशन घेऊन सुद्धा ग्रुपने पोस्ट मिळवले, असे सुद्धा आपले ललित सर वगैरे असतील, जगताप सर वगैरे असतील. ठीक आहे, तर असे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांनी ग्रुपने ऍडमिशन घेतलं आणि ग्रुपने पोस्ट मिळवले. तर ठीक आहे, स्नेहल येणारे वगैरे असन, 7 रँक आहे सरांची ऑल इंडिया. इकडे मनीषा मॅडम असल, गाडेकर सर वगैरे असेल. ठीक आहे, दत्तू सर वगैरे असेल, ललित गायकवाड सर. ठीक आहे, क्लास 1 ऑफिसर झाले ते सुद्धा. ठीक आहे, इकडं ओबीसी मधून फर्स्ट रँक आहे मॅडमची, सपना मॅडम आपल्या बॅचचे स्टुडंट. त्याचबरोबर ओव्हरऑल 4th रँक वगैरे आहे मॅडमची. ठीक आहे, अशा पद्धतीनं आता सगळ्यांचे नाव वगैरे मला थोडंसं या ठिकाणी घेणं शक्य होणार नाही. तर असे जवळपास आपले 120 विद्यार्थी सिलेक्शन झालेले आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट म्हणजे जे काही टेक्निकल एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आपली ऍग्री एमपीसी मेनची बॅच चालू आहे. ठीक आहे, आणि सध्या स्थितीला जर तुम्ही बघितलं, थोडीशी तुम्ही जर इन्फॉर्मेशन काढली, तर सध्या स्थितीला राहुरी ऍग्री अकॅडमीचं जे काही मटेरियल आहे, 90% विद्यार्थी ऍग्री एमपीसी ला जे काही आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे, 90% विद्यार्थी राहुरी ऍग्री अकॅडमीचं मटेरियल वापरत आहेत आणि त्या पद्धतीचं मटेरियल सुद्धा मेहनत करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जे काय आपलं ऑप्शनल असतील त्या ऑप्शनलचं सुद्धा मटेरियल आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन वगैरे असेल मी ती तुम्हाला नंतर देईन. तर ह्या ज्या काही नोट्स वगैरे आहेत अशाच पद्धतीनं तुम्हाला टॉपच्या नोट्स त्यावेळेस दिल्या जातील. ठीक आहे, तर आता हा झाला पार्ट. तर आता आपला जो काही मेन पार्ट आहे त्याला आपण फोकस करू. यामध्ये बघा, महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 खूप इम्पॉर्टंट डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हे सगळं तुम्हाला माहिती. आता बघा, रविवारी 28 सप्टेंबर 2025 ला आपली एक्झामिनेशन होणार आहे आणि महाराष्ट्र वन सेवेच्या जवळपास 144 जागा या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये अजून क्लास 1च्या जागा, एसएफच्या जागा वगैरे ऍड पण होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा, आपला जो काही अर्ज सादर करण्याचा कालावधी, फॉर्म भरण्याचा जो काही कालावधी तो इथं इम्पॉर्टंट आहे. 28 मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 ही जो काही कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फॉर्म फिल करायचा आहे. ठीक आहे, अजून एक आता बघा, कालच तुमचे फॉर्म वगैरे सुरू झालेले आहेत. अजून 1-2 दिवस थांबून किंवा 4-5 दिवसाचा वेट करून तुम्ही नंतर फॉर्म वगैरे फिल करायला पाहिजे. थोडंसं ऑप्शनल कोणता वगैरे निवडायचा त्याच्यावर हा व्हिडिओ वगैरे बघून झाल्यानंतर 100% ट्राय करा. जे ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे असेल त्यांचा जो काही सिलेबस असेल तो सगळा सिलेबस एकदा प्रिंट करा, 1-2 वेळेस वाचून बघा. तुम्हाला जे 2 सब्जेक्ट घ्यायचे ठीक आहे, त्यांचा सिलेबस वगैरे ओव्हरलॅप वगैरे होतोय का, ह्या गोष्टी बघा. त्या गोष्टी आपण पुढे डिस्कशन करणारच आहे. पण सध्या स्थितीला एक 4-5 दिवस अजून थांबलं तरी चालेल आणि नंतर तुम्ही फॉर्म भरायला सुरू करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता या ठिकाणी. ठीक आहे, आता जी काही परीक्षा आहे तिची योजना कशी आहे, म्हणजे प्लॅन ऑफ एक्झामिनेशन कसं आहे. या ठिकाणी बघा, तुमची लेखी परीक्षा होणार आहे. टोटल तुम्हाला 400 मार्क असणार आहे. त्याच्यामध्ये पेपर 2 असणार आहे. ठीक आहे, आणि मुलाखत तुमची 50 मार्काची असणार आहे. टोटल 450 मार्काची ही एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा, आता जे काही 2 पेपर तुमचे होणार आहे त्याच्यामध्ये वैकल्पिक विषय 1 म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि ऑप्शनल सब्जेक्ट 2 असे 2 सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे. पूर्वी फॉरेस्ट्रीची जी काही एक्झामिनेशन होत होती त्याच्यामध्ये बघा, पूर्वीच्या एक्झामिनेशन मध्ये जीएसचा पार्ट होता. या ठिकाणी तुम्हाला कोणताही जीएसचा पार्ट नाही. मेन्स परीक्षेला तुम्हाला डायरेक्ट 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचे. टोटल 14 ऑप्शनल त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत आणि 14 पैकी आपल्याला 2 ऑप्शनल या ठिकाणी निवडायचे आहेत आणि पुढे
त्यांचे जे काही पेअर असतील, म्हणजे कोणते कोणते ऑप्शनल आपण घ्यायचे किंवा कोणते घेऊ शकत नाही, ह्या गोष्टी आपण ज्या आहेत ते पुढे डिस्कस करणार आहोत. तर जो काही पेपर फर्स्ट असेल आणि पेपर सेकंड असेल, दोन्हीला सुद्धा काय 200 मार्क या ठिकाणी आहे. दर्जा जो काय आहे तुमचा एक्झामिनेशनचा पदवी, ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएशनचा हा त्या ठिकाणी दर्जा आहे, क्वालिफिकेशन तुमचं. आणि माध्यम हे इंग्रजी माध्यमातून आपल्याला रायटिंग करायचंय. त्या दिवशी जरी फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं असलं की मराठीमध्ये एक्झामिनेशन होतील, पण सध्या स्थितीला आपले ही जी काही फॉरेस्टची एक्झामिनेशन ही इंग्रजीमधूनच होणार आहे, ठीक आहे. आणि कालावधी बघा, प्रत्येक पेपरला 3 तासाचा कालावधी, म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला जे काही तुमचे टोटल तुम्हाला 8 क्वेश्चन दिलेले आहेत आणि 8 मेन क्वेश्चन दिलेले आहेत आणि 8 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 5 क्वेश्चन मध्ये परत सब क्वेश्चन वगैरे आहे, तो पॅटर्न सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया. तर यामध्ये बघा, ते जे काही तुम्हाला 5 मेन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे त्याच्यासाठी 3 तासाचा वेळ असणार आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करूया. सध्या स्थितीला ऑप्शनल कोणता निवडायचा हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि जी काय आपली एक्झामिनेशन आहे ती आपली वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं होणार आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण, ठीक आहे. बऱ्यापैकी आता विद्यार्थी जे असतील ऑब्जेक्टिव्ह मधून सब्जेक्टिव्ह मध्ये शिफ्ट होतील, त्याच्यामुळे थोड्याशा ह्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. जे काही एक्झामिनेशनचं जे काही पेपरचं स्ट्रक्चर वगैरे आहे ते सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवलं पाहिजे. किती क्वेश्चन वगैरे आहेत, कुठं कोणता सॉल्व्ह करायचा, ऑप्शन वगैरे किती त्याच्यामध्ये, त्या सगळ्या सुद्धा गोष्टी तुमच्या पाठ असल्या पाहिजे. आणि ऑप्शनल निवडताय तर जे काही 2 ऑप्शनल आहेत, ठीक आहे. आता जे काही तुम्ही 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार आहेत त्याच्यासाठी कोणता कोणता क्रायटेरिया आपण बघायचा आहे, म्हणजे आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे की बाबा मला 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडायच्या, तर कोणत्या कोणत्या फॅक्टर्स आपण कन्सिडर केले पाहिजे, तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा, तुम्हाला चॉईस करायचं आहे ऑप्शनल सब्जेक्ट, तर त्या ठिकाणी टोटल लिस्ट दिलेली ऑप्शनल सब्जेक्टची, ती लिस्ट आपण बघणार आहे, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे पुढे. आणि बघा, आता ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे तर जे 2 ऑप्शन तुम्ही सब्जेक्ट निवडताना ते पहिले सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी काय बघायचं तुम्ही, तर त्या ऑप्शनल सब्जेक्टचं मटेरियल अवेलेबल आहे का, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा ऑप्शनल सब्जेक्ट निवडते आणि त्याची कुठं बॅचेस तुम्हाला अवेलेबल नाही झाली, ठीक आहे. तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर त्याची बॅचेस कोणत्या ऑप्शनलची निघली नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ऑप्शनल आता चॉईस केला नंतर बॅचेस त्याची निघली नाही किंवा तुम्हाला बॅच वगैरे जॉईन करायची असेल त्याची बॅच अवेलेबल झाली नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. किंवा तुम्हाला सेल्फ जरी प्रिपरेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे त्या मटेरियल वाईज तुम्हाला तुमच्या नोट्स सुद्धा अवेलेबल झाल्या पाहिजे. तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये ते पॉईंट सापडले पण पाहिजे. आणि सगळे बघा, कोणतं पण रेफरन्स बुक वापरलं तर एकच रेफरन्स बुक सफिशियंट नसतं, ठीक आहे. वेगवेगळे रेफरन्स बुक तुम्हाला काय करावं लागतात त्या ठिकाणी, युटिलायझेशन वगैरे त्याचं करून मटेरियल तुम्हाला कंटेंट सॉर्ट आउट करावं लागतं. तर त्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ वगैरे आहे का, ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या पाहिजे. म्हणजे जो ऑप्शनल सब्जेक्ट निवडणार आहे ते तुम्हाला किती इझिली ते मटेरियल अवेलेबल होईल, ही पहिली गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी थिंक करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, सिलेबस कव्हरेज. आता बघा, जर तुम्ही सिलेबस जर बघितला ऑप्शनल सब्जेक्टचा, 14 ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये जवळपास तुम्हाला 1 पेजेस पासून जवळपास 5.5 पेजेस म्हणजे 5 ते 6 पेजेस पर्यंत सिलेबस आहेत काही काही ऑप्शनल सब्जेक्टचा. तर मग तुम्ही ते सुद्धा विचार करायचा. प्री झाल्यानंतर बघा, सप्टेंबर एंडला प्री होणार आहे तुमची आणि मेन्स साठी साधारण 4.5 ते 5 महिने असेल. 5 महिने जर पकडले आपण तर त्या 5 महिन्यामध्ये तुम्हाला रीडिंग करून तुमच्या स्वतःच्या सेल्फ नोट्स काढून परत रिव्हिजन वगैरे झाली पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला तो सिलेबस आहे तो बघायचा आहे, ठीक आहे. मग तो सिलेबस आपल्याच्याने 5 महिन्यात कव्हर होणार आहे का, तर फक्त कव्हरच नाही करायचा, त्याच्या शॉर्ट नोट्स पण तुम्हाला काढायच्या, त्याच्यानंतर त्याच्या रिव्हिजन पण झाल्या पाहिजे. हा सगळ्या बाबीचा विचार करून तुम्हाला जो काही ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा तो तुम्ही त्या ठिकाणी त्याचा विचार केला पाहिजे. मग त्याचा सिलेबस आवाका किती ते आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा. आता त्याच्यानंतर एकच ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचं नाही, तुम्हाला 2 ऑप्शनल त्या ठिकाणी सब्जेक्ट निवडायचे. मग आता या ठिकाणी 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचे तर पेपर 1 असेल आणि पेपर 2 असेल तुमचा, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, सिलेबस ओव्हरलॅपिंग, याच्यामध्ये तुमचा जो काही सिलेबस आहे, ठीक आहे. आता ऍग्रीचा जर पार्ट घेतला तर याच्यामध्ये पण बॉटनीचा पार्ट आहे आणि जो काही बॉटनी ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर असा काही पार्ट आहे तर तो पेपर फर्स्ट मध्ये पण आहे आणि पेपर फर्स्टचा बॉटनीचा पार्ट पेपर सेकंड मध्ये पण आहे. म्हणजे सिलेबस त्या ठिकाणी जवळपास बॉटनीमध्ये जवळपास 25 ते 30% सिलेबस 25 ते 30% सिलेबस ओव्हरलॅप होतो, म्हणजे जवळपास मिळता जुळता आहे, ठीक आहे. मिळता जुळता आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी हा पण आपण विचार केला पाहिजे का सिलेबस किती ओव्हरलॅप होत आहे. फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असून तो डायरेक्ट मॅथमॅटिक्स घेईल आणि इकडे ऍग्रिकल्चर घेईल, त्या ठिकाणी त्याला जास्त बेनिफिट वगैरे होणार नाही, कारण की सिलेबस जास्त म्हणण्यापेक्षा कुठंच त्याचं बेनिफिट त्याला होणार नाही, कारण की कोणताच पॉईंट सिलेबसचा ओव्हरलॅप वगैरे होत नाही. मग आता ऍग्रिकल्चर सारखे विद्यार्थी असेल
तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन असू शकतो तो म्हणजे बॉटनी, कारण की या ठिकाणी जवळपास 25-30% सिलेबस त्या ठिकाणी ओव्हरलॅप होत आहे, कोरिलेटेड पॉईंट वगैरे आहेत. ठीक आहे, तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण सिलेबस कोणता प्रत्येक सब्जेक्टचा आपण काय केलं पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे, कोणता सिलेबस कुठं मॅच वगैरे होतंय, त्या सिलेबस मधले पॉईंट वगैरे जे असतील ते आपल्याला आयडेंटिफाय वगैरे होतात का, आपल्या ओळखीचे ते पॉईंट वगैरे आहेत का, कुठं आपण प्रीला असन, मेन्सला असन किंवा युजीपीजी मध्ये कुठं तरी त्याचा एकदा तरी आपण अभ्यास वगैरे केलेला आहे का, किंवा एक सिलेबसचं आपण रिडिंग केल्यानंतर सुद्धा कळू शकतं आपल्याला की हा किती इझी सिलेबस आहे आणि हो आपल्याला फ्युचरमध्ये समजेल का. तर या सगळ्या बाबींचा विचार करून आपण ऑप्शनल सब्जेक्ट सध्या त्याचा विचार केला पाहिजे. तर हे ज्या गोष्टी झाल्या, मटेरियल वगैरे असेल, सिलेबस कव्हर वगैरे, जो काही मी तुम्हाला टाइम वगैरे सांगितला 5 महिने मॅक्झिमम पकडले आपण, जो विद्यार्थी पहिल्या दिवसापासून अभ्यास करेल त्याच्याकडे 5 महिने असेल असा सध्या स्थितीला आपण विचार करू. तो त्यावेळेस कमी पण असू शकतो आणि थोडाफार वाढू पण शकतो, पण एक ऍव्हरेज 5 महिने पकडले तर त्या 5 महिन्यात आपला सिलेबस कव्हर होणार आहे का, त्याच्या नोट्स काढून होणार आहे का, त्याच्यावर रिव्हिजन होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे जे काही ऑप्शनल सब्जेक्ट आहे ते आपल्याला कोणते कोणते ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर जवळपास 14 ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला आहे. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर असेल, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, अॅनिमल हजबंड्री, बॉटनी, केमिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि झूलॉजी हे ऑप्शनल सब्जेक्ट सध्या स्थितीला आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आता काही असे फॅक्टर्स दिलेत त्यांनी, अशा काही गोष्टी दिल्यात का दोन सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे, मग कोणते कोणते सब्जेक्टच्या ज्या काही जोड्या असतील त्या आपण घेऊ शकत नाही, तर ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा बॉटनी हा असा एकमेव सब्जेक्ट आहे. ठीक आहे, बॉटनी असेल, सॉरी इकडे बॉटनी असेल, स्टॅटिस्टिक असेल, फिजिक्स असेल, झुलॉजी वगैरे असेल, ठीक आहे, आणि जिओलॉजी वगैरे असेल, हे असे सब्जेक्ट आहे का तुम्ही ते कोणत्या पण सब्जेक्ट सोबत घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. ठीक आहे, रिस्ट्रिक्शन्स कोणत्या सब्जेक्टला आहे ते आता आपण बघूया. या ठिकाणी बघा पहिला पार्ट आहे आपला ऍग्रिकल्चरचा. तर बघा ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री तुम्ही 2 सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून घेऊ शकत नाही का, कारण की ऍग्रिकल्चरचा आणि फॉरेस्ट्रीचा पार्ट बऱ्यापैकी थोडासा मिळता जुळता वगैरे आहे. सॉइल सायन्स वगैरे असेल, इकडे ऍग्रो फॉरेस्ट्री वगैरे असेल, वॉटर कन्झर्वेशन वगैरे असेल, ठीक आहे, फॉरेस्ट क्रॉप वगैरे काही असेल, ॲग्रोनॉमिक क्रॉप वगैरे काही असेल, म्हणजे असं सिलेबस वगैरे त्यांचा कसा ओव्हरलॅप जास्त सिलेबस होतो, मिळता जुळता सिलेबस होतो. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्ही घेऊ शकत नाही, कारण की इंजिनिअरिंग सुद्धा ही ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा ऍग्रीचाच पार्ट आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी असेल किंवा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल, त्यांचा बऱ्यापैकी तो सिलेबस वगैरे त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे जवळपास सिलेबस त्यांचा झालेला असतो युजीपीजीला. त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 सब्जेक्ट आपण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर आणि अॅनिमल हजबंड्री सुद्धा आपण घेऊ शकत नाही, कारण की अॅनिमल हजबंड्री आणि व्हेटरनरीचा, अॅनिमल हजबंड्रीचा जो काही पार्ट आहे तो बऱ्यापैकी ऍग्रीचाच पार्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा अॅनिमल हजबंड्री हा सेपरेट विषय आहे. फक्त या ठिकाणी ऑप्शनल सेपरेट का दिला, कारण व्हेटरनरी वेगळं डिपार्टमेंट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी तो ऑप्शनल या ठिकाणी ठेवला आणि हा आपल्याला ऍग्रिकल्चर सोबत घेता येणार नाही. आता बघा या ठिकाणी ग्रीन कलर असेल, रेड कलर असेल, ठीक आहे, हा पिंक वगैरे कलर जो आहे तो काय दर्शवतोय, तर ह्या जोड्या तुम्ही घेऊ शकत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता आपण ऍग्रिकल्चरचं बघितलं, पण या ठिकाणी बघा तुम्ही फॉरेस्ट आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फॉरेस्ट आणि अॅनिमल हजबंड्री अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, फक्त ऍग्रिकल्चर आणि हे जे काही 3 सब्जेक्ट असेल हे तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा मग ऍग्रिकल्चर वाल्याला जर ऑप्शनल घ्यायचं असेल तर मला तरी वाटतं सध्या स्थितीला ऍग्रिकल्चर आणि बॉटनी ह्या ही जी काही जोडी आहे ही बेस्ट जोडी असू शकते. ठीक आहे, ते पुढं का वगैरे आपण त्या गोष्टी बघणार आहे, कारण या ठिकाणी मेन फॅक्टर म्हणजे सिलेबस तुमचा जवळपास 25% सिलेबस या ठिकाणी काय होतंय, ओव्हरलॅप होते, मॅच होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता केमिकल इंजिनिअरिंग आणि केमिस्ट्री तुम्ही घेऊ शकत नाही, कारण की तो बऱ्यापैकी एकच पार्ट किंवा बऱ्यापैकी सिलेबस वगैरे असेल, तो सायमल्टेनियसली काय एक मिळता जुळता मॅक्झिमम सिलेबस आहे. त्याच्यामुळे केमिकल इंजिनिअरिंग आणि केमिस्ट्री हे ऑप्शनल तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे, या इंटररिलेटेड ब्रांचेस आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकत नाही. मग या ठिकाणी मॅथमॅटिक्स असेल तर मग तो बाकीचे उरलेले कोणते पण सब्जेक्ट या ठिकाणी घेऊ शकतो. स्टॅटिस्टिक वगैरे असेल तो मॅथमॅटिक्स सोडून बाकी कोणत्या पण सब्जेक्ट मधला एक सब्जेक्ट तो चॉईस करू शकतो. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी इंजिनिअरिंगचा जो काही पार्ट आहे, ठीक आहे, म्हणजे जे काही इंजिनिअरिंगच्या ज्या काही डिसिप्लिन आहे त्याच्यामध्ये बघा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, केमिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, या इंजिनिअरिंगच्या पार्ट मधून तुम्ही एकच इंजिनिअरिंगचा ब्रांच चॉईस करू शकता, म्हणजे सॉरी एकच ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी चॉईस
करू शकता. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेतला तर तो केमिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट ऑप्शनल म्हणून सब्जेक्ट घेऊ शकत नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बॉटनी हा असा सब्जेक्ट आहे तर तुम्ही कोणता पण ऑप्शनल सब्जेक्ट त्याच्यासोबत आपण घेऊ शकतो. ठीक आहे, त्याचबरोबर झुलॉजी असेल, फिजिक्स असेल, जिओलॉजी वगैरे असेल त्या सब्जेक्टला रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. ठीक आहे, तुम्हाला कोणताही सब्जेक्ट आपण त्याच्यासोबत घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट पार्ट आपल्याला मेन डिस्कस करायचा आहे. एक आपण बघितलं कोणता सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्ट सोबत आपण ऑप्शनल म्हणून घेऊ शकतो. तर या ठिकाणी आता एक दुसरा क्रायटेरिया किंवा एक दुसरा फॅक्टर जर आपण बघितला तर याच्यामध्ये बघा ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत ठीक आहे त्याच्या सिलेबस वरून सुद्धा आपण चॉईस करू शकतो. ठीक आहे, आता सिलेबस किती पेजेसचा आहे याच्यावरून सुद्धा तो सिलेबस किती वास्ट आहे किती शॉर्ट आहे त्याचा आपल्याला अंदाज येईल. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार सुद्धा आता मी तुम्हाला सांगितलंय ऑन ऍव्हरेज आपल्याला पहिल्या दिवसापासून एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला तर त्याच्याकडे 5 महिने असतील. ठीक आहे, किंवा 4.5 महिने पण असू शकतात, पण आपण 5 महिने पकडले तर त्या 5 महिन्यामध्ये बघा जो काही सिलेबस असणार आहे नंबर ऑफ पेजेस वरून आपण या ठिकाणी त्याचं म्हणजे किती वास्ट सिलेबस आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी अंदाज लावू, आयडिया लावू. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट ऍग्रिकल्चर हा जर सब्जेक्ट घेतला तर त्याचा जवळपास फक्त 1.25 पेजचा सिलेबस आहे. ठीक आहे, तुमच्या जवळ सब्जेक्ट सिलेबस असेल सिलेबसची कॉपी करा आणि तो सिलेबस एकदा बघा कोणता सिलेबस किती पेजेसचा आहे. तर बघा ऍग्रिकल्चरचा जो काही सिलेबस आहे तो फक्त 1.25 पेजेसचा सिलेबस आहे. त्याचबरोबर बघा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा जर तुम्ही बघितला तर 2 पेजेसचा सिलेबस आहे. अॅनिमल हजबंड्रीचा 4 या ठिकाणी 4 पेजेस सिलेबस आहे. त्याचबरोबर बॉटनीचा इथं 1.5 पेजेसचा सिलेबस आहे. केमिकल इंजिनिअरिंगचा 1.5 पेजेसचा आहे. केमिस्ट्रीचा 3 पेजेसचा आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा या ठिकाणी 5 पेजेसचा सिलेबस आहे. फॉरेस्ट्रीचा या ठिकाणी 5.25 पेजेस या ठिकाणी सिलेबस आहे. जिओलॉजीचा 2.5 पेजेसचा सिलेबस आहे. मॅथमॅटिक्सचा 1.5 म्हणजे 1.5 पेजेसचा सिलेबस आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 2 पेजेस सिलेबस आहे आणि फिजिक्सचा या ठिकाणी 2 पेजेस सिलेबस आहे. त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्सचा 1.5 पेजेस सिलेबस आहे आणि झुलॉजीचा जवळपास 2.5 पेजेस सिलेबस आहे. ठीक आहे, आता बघा ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. या ठिकाणी आपल्याला सिलेबसचा अंदाज येतोय आणि आपलं 5 महिन्यात प्रिपरेशन होणार आहे का. ठीक आहे, या ठिकाणी याचा अंदाज आपल्याला येतोय. बघा आता एखादा विद्यार्थी असेल आणि त्याने जर फॉरेस्ट्री या ठिकाणी चॉईस केला तर फॉरेस्ट्रीचे जवळपास किती पेजेस होतात, जवळपास 5.25 पेजेस. ठीक आहे, आपण या ठिकाणी 5 पेजेस जरी पकडले 5 पेजेस फॉरेस्ट्रीचा सिलेबस जर पकडला तर या ठिकाणी हा एकच ऑप्शनल झाला. त्याला अजून एक ऑप्शनल निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता फॉरेस्ट्रीवाल्यांनी बॉटनी ऑप्शनल निवडला तर बॉटनीचा 1.5 पेजेसचा सिलेबस आहे. म्हणजे हा 5 आणि प्लस 1.5 6 6.5 आणि हा 1.25 म्हणजे जवळपास 7 पेजेसचा सिलेबस हा फॉरेस्ट्री ऑप्शनलचा होतो. ठीक आहे, मग फॉरेस्ट्री ऑप्शनलचा म्हणजे फॉरेस्ट्री ऑप्शनल आणि बॉटनी ऑप्शनल एखाद्या विद्यार्थ्यांनी घेतला तर त्याला जवळपास 7 पेजेसचा सिलेबस करायचा आहे. मग 7 पेजेसचा सिलेबस त्याचा 5 महिन्यामध्ये होणार आहे का हा पहिला तुम्ही विचार करायचा आहे. ठीक आहे, कारण की तुम्हाला रिव्हिजनला स्वतःच्या नोट्स मेकिंगला याला त्याला टाइम भेटला पाहिजे. आता हे एक जोड बघितले, एक विद्यार्थी बघितला त्याने फॉरेस्ट्री आणि बॉटनी ऑप्शनल घेतला आणि त्याचा सिलेबस त्याला किती स्टडी करायचा 7 पेजेसचा सिलेबस स्टडी करायचा आहे. आणि दुसरा एखादा विद्यार्थी असेल त्याने ऍग्रिकल्चर घेतलाय आणि या ठिकाणी बॉटनी एक आहे. ठीक आहे, ऍग्रिकल्चर आणि बॉटनी हे दोन त्यांनी सब्जेक्ट घेतले. तर या ठिकाणी बघा ऍग्रिकल्चरचा 1.25 म्हणजे 1.25 पेजेसचा सिलेबस आणि हा जवळपास या ठिकाणी 1.5 पेजेसचा सिलेबस. म्हणजे या विद्यार्थ्याला किती जवळपास 3 पेजेस पकडा, या ठिकाणी 3 पेजचा सिलेबस करायचा आहे. ठीक आहे, 3 पेजेस पण नाही, 2.25 पेजेस होतात. म्हणजे बघा ऑप्शनल निवडणं किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एखादा विद्यार्थी असा असू शकतो बघा ज्यांनी ऍग्रिकल्चर आणि बॉटनी हा सिलेबस ऑप्शनल ठेवलेत त्याला फक्त 3च पेजेसचा सिलेबस करायचा आहे. आणि फॉरेस्ट्री ऑप्शनल घेणारा विद्यार्थी आणि बॉटनी ऑप्शनल घेणारा विद्यार्थी त्याला जवळपास 7 पेजेसचा सिलेबस करायचा आहे. म्हणजे ह्याची एक रिडिंग होऊन दुसरी पण रिडिंग होईल. ठीक आहे, एक रिडिंग होऊन एक रिव्हिजन होईल, स्वतःच्या नोट्स मेकिंग पण होईल सोबत. आणि तोपर्यंत बॉटनी जो काही आपला फॉरेस्ट्रीवाला आहे फॉरेस्ट्री त्याची फर्स्टच रिडिंग होईल. म्हणजे इकडे त्याची रिव्हिजन होईल, नोट्स मेकिंग पण होईल, त्यावेळेस त्याची फर्स्ट रिडिंग होईल. ठीक आहे, आणि त्यावेळेस एक्झामचा टाइम पण आलेला असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन चॉईस करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा 7 पेजेसचा सिलेबस कुठं आणि 3 पेजेसचा सिलेबस कुठं. त्याच्यामुळे आता या सिलेबस वरून तुम्ही बाकीचे सुद्धा अंदाज लावू शकता. ठीक आहे, आता मला तर सध्या स्थितीला वाटतं कारण की या ठिकाणी असं कोणतंही या ठिकाणी हे नाही रिस्ट्रिक्शन नाही तर तुम्ही कोणते घ्यायला पाहिजे आणि कोणते न घ्यायला पाहिजे. म्हणजे असं मला म्हणायचं रिस्ट्रिक्शन आपण बघितले, पण मला असं म्हणायचंय की आता बघा ऍग्रिकल्चर हा आहे फक्त ऍग्रिकल्चरच्याच विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे असं नाही.
इथं बॉटनी वाले असन, झुलॉजी वाले असन, इंजिनिअरिंग वाले असन, केमिस्ट्री वाले असन, असे कोणतेही विद्यार्थी ऍग्रिकल्चर सब्जेक्ट हा घेऊ शकतात. म्हणजे आपण याच्यातला कोणता पण ऑप्शनल चॉईस करू शकतो. ठीक आहे, याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं बेस्ट. या ठिकाणी बघा 2 ऑप्शनल याच्यामध्ये बॉटनी आणि ऍग्री फक्त 3 पेजेसचा सिलेबस होतोय. फॉरेस्ट्री आणि बॉटनी घेतला तर 7 पेजेसचा सिलेबस होतोय. ठीक आहे, मग या ठिकाणी याचा स्टडी बघा किती ऍडव्हान्स मध्ये होईल, त्याचं रिव्हिजन वगैरे होईल. मग अशा पद्धतीने आपण चॉईस करायचा. आता एखादा अॅनिमल हजबंड्री आणि बॉटनी घेईल, ठीक आहे, तरी पण त्याचा 5-5.5चा सिलेबस झाला, 5.5 पेजेसचा सिलेबस त्याला करायचा आणि याचा निम्मा सिलेबस ऍग्रिकल्चर आणि बॉटनी वाल्याला करायचा. ठीक आहे, त्याचबरोबर बाकीचे हे सब्जेक्ट वगैरे असेल. ठीक आहे, मग तुम्ही हे कन्सिडर करा, पहिलं हे कन्सिडर करा. आता एखादा विद्यार्थी असेल की त्याची बॉटनीमध्येच युजी झाली असेल, ग्रॅज्युएशन त्याचं फॉरेस्ट्रीमध्येच ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल आणि त्याला काही हरकत नसेल की हे करायला, तर ठीक आहे, तो त्याच्या केसमध्ये घेऊ शकतो. बट तुमचं प्रिपरेशन नाही, सुरुवातीला तुमची युजीपीजी त्याच्यामध्ये काहीच झालेली नाही आणि तुम्ही जर डायरेक्ट तो सिलेबसचा विचार न करता जर डायरेक्ट जात असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड जाणार आहे मेनच्या बाबतीत. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल आता एखादा फॉरेस्टचा मुलगा असेल त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की त्याची युजीपीजी एमएससी वगैरे काय असेल ती त्याच्यातच झालेली फॉरेस्ट्रीवाल्याची. त्याच्यामुळे त्याच्या नोट्स बिट्स असेल किंवा त्याला काही एवढं अवघड जाणार नाही. पण नवीन एखादा विद्यार्थी असेल तर त्याला ते अवघड जाऊ शकतं. आता जिओलॉजीच्या बाबतीत सुद्धा जिओलॉजीचा सब्जेक्ट बघा तुम्ही, जिओलॉजीचा जवळपास 2.5 पेजेसचा सिलेबस आहे आणि एवढाच सिलेबस ऍग्रिकल्चर आणि बॉटनीचा सिलेबस आहे. ठीक आहे, मला असं म्हणायचं नाही की तुम्ही ऍग्रिकल्चर आणि बॉटनीच घ्या, असं म्हणायचं नाही. मॅक्झिमम जे विद्यार्थी ते बॉटनी वगैरे घेणार आहेत. ठीक आहे, बॉटनी विद्यार्थी घेणार आहेत, मॅक्झिमम विद्यार्थी बॉटनी घेणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं ह्या बॉटनी सोबत मग दुसरा कोणता ठेवायचा तो इम्पॉर्टंट आहे. आणि ऍग्रिकल्चरचा जर पार्ट बघितला तर ऍग्रिकल्चर बघा, ज्या पोरांना वाटतंय की फॉरेस्ट्री मी घ्यावं, असं काही नाही की फॉरेस्टची एक्झामिनेशन म्हणजे फॉरेस्ट्री हा ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, असं काही नाही. तर बऱ्यापैकी ऍग्रिकल्चर मध्ये बघा सॉइल इकडे बॉटनीचा फॉरेस्ट्रीचा सॉइलचा पार्ट वगैरे असेल. ठीक आहे, सॉइलचा वगैरे पार्ट वगैरे असेल, त्याचबरोबर थोडासा फॉरेस्ट क्रॉप वगैरे असेल त्या रिलेटेड पार्ट असेल, एन्व्हायरमेंट रिलेटेड पार्ट वगैरे असेल, तो ऑलरेडी ऍग्रिकल्चर मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फॉरेस्ट्री चॉईस करणारे जे काही विद्यार्थी असतील ते ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट ठेवू शकता, कारण की फॉरेस्ट्रीपेक्षा त्यांना ऍग्रिकल्चर परवडणार आहे. कारण की याच्या सिलेबस बघा एक खूप लिमिटेड सिलेबस आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ऍग्रिकल्चर एमपीसीचा जर तुम्ही मेन्सचा आता डिस्क्रिप्टिव्हचा सिलेबस बघितला तर जवळपास 13 पेजेसचा सिलेबस आहे. 13 पेजेसचा सिलेबस आहे आणि विद्यार्थ्यांना जवळपास 5 महिने भेटले होते, तर या 5 महिन्यामध्ये हा सिलेबस कव्हर होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं 13 पेजेसचा सिलेबस, जेवढा सिलेबस कमीत कमी असेल अशा पद्धतीने आपण काय करायचंय या ठिकाणी जे काय आपला ऑप्शनल असेल तो आपण निवडायचा आहे. ठीक आहे, तर हा थोडंसं मी डिटेल सांगितलं तुम्हाला, पण या गोष्टीचा तुम्ही 100% विचार करा. इकडे झुलॉजी सुद्धा 2.5 पेजेसचा आहे आणि बॉटनी इकडे परत 1.5 पेजेसचा, म्हणजे इथं 3 आणि 4 पेजेसचा हा सिलेबस होतोय तुमचा. 4 पेजेसचा सिलेबस झुलॉजी आणि बॉटनी जर तुम्ही घेतला तर. ठीक आहे, आणि केमिस्ट्रीचा परत इथं 3 पेजेसचा सिलेबस आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा परत 5 पेजेसचा सिलेबस आहे. मला एक विद्यार्थ्याचा फोन आला, सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचं झालं होतं आणि जवळपास त्याचं 4-5 वर्ष झालंय त्याची डिग्री वगैरे झालेली. ठीक आहे, तर त्याचं असं म्हणणं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंगचा ठीक आहे, जो पार्ट आहे म्हणजे त्याच्यात युजी वगैरे झालेली आहे, पण तुम्हाला पार्ट आता काहीच आठवत नाही. त्याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे असतील, मॅथमॅटिक्सचे जे काही प्रॉब्लेम वगैरे असेल किंवा तो डाटा वगैरे आहे तो माझ्यासाठी आता म्हणजे जुना झालाय सगळं, ते मला काही आठवत नाही. तर ऍग्रिकल्चर घेणं म्हणजे मला परवडेल का बाबा? तर ठीक आहे, आता बघा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 5 पेजेस कुठं आणि एक 1.25 पेजेस कुठं. ठीक आहे, त्याच्यामुळं निश्चितच ऍग्रिकल्चर सब्जेक्ट तुम्हाला परवडेल, कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जरी बघितलं तुम्ही तर सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट आहे, जो की ऍग्रिकल्चर मध्ये पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुमचा ह्याचा पार्ट असेल अजून सॉइलचा वगैरे पार्ट असणार आहे, तो सॉइलचा सुद्धा पार्ट आणि इकडं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा सॉइलचा स्टडी वगैरे आहे. त्याच्यामुळं तुम्ही इंजिनिअरिंगचा वगैरे असाल तर या ठिकाणी तुम्ही विचार करून ऍग्रिकल्चर ऑप्शनला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा अजून एक इम्पॉर्टंट तुम्हाला या ठिकाणी जो काही पार्ट आहे आपला तो बघायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर हे आपण बघितलं, तो पार्ट आपण डिस्कस केलाय ऑलरेडी. ठीक आहे, हे ऑप्शनल सब्जेक्ट पण आपण डिस्कस केले. जो काही सिलेबस आहे तो याची सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असेलच. आता बघा हा ऍग्रिकल्चरचा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये इकॉलॉजीचा पार्ट आहे. ठीक आहे, इकॉलॉजीचा पार्ट आहे, क्रॉपिंग पॅटर्न वगैरे आहे. आता हा जो काही सिलेबस आहे याचं डिटेल अनालिसिस आपण नंतर घेऊ, कारण की हा व्हिडिओ आहे हा खूपच लेंदी होऊन जाईल. ठीक आहे, ऑलरेडी मी तुम्हाला जरा जे काय आपलं प्लॅन केला होता त्या प्लॅन पेक्षा जास्तच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. इथे वीडचा पार्ट आहे, त्याचबरोबर सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट आहे. ठीक आहे, आणि खूप वास्ट पार्ट आहे असं पण नाही. ठीक आहे, इथं ठीक आहे, त्याचबरोबर एक्सटेन्शनचा पार्ट आहे, इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे.
बॉटनीचा पार्ट आहे बघा, तो बॉटनीचा पार्ट असेल, प्लांट ब्रीडिंग वगैरे असेल, ठीक आहे, फिजिओलॉजीचा पार्ट, इकडे पॅथॉलॉजीचा पार्ट असेल, एंटोमॉलॉजीचा पार्ट वगैरे असेल, आणि हे 6 पेजेसचा सिलेबस जो काय आहे तो तुमचा ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपला सेकंड नंबरचा पार्ट आहे तो आपला इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा. तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जवळपास 2 पेजेसचा सिलेबस आहे हा. ठीक आहे, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा. त्याच्यानंतर अॅनिमल हजबंड्रीचा तुम्हाला 4 पेजेसचा सिलेबस आहे. त्या गोष्टी मी तुम्हाला प्रिव्हियस स्लाइडवर सांगितलं, त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडा. ठीक आहे. हा बघा जवळपास 4 पेजेसचा सिलेबस आहे, आणि हा सिलेबस तुमच्यासाठी बघा नवीन आहे का? ठीक आहे, एखादा व्हेटरनरीचा विद्यार्थी असेल त्याच्यासाठी तो सिलेबस ओके असेल, बट तुम्ही व्हेटरनरीचा किंवा अॅनिमल हजबंड्रीचा तुमचा काही संबंध नाही, तर तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी विचार करा. परत ऑप्शन निवडताना मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय की बाबा त्या ठिकाणी त्याचं मटेरियल तुम्हाला अवेलेबल होणार आहे का, टाइम वगैरे पुरणार आहे का प्रिपरेशनसाठी. ठीक आहे, म्हणजे सिलेबस वगैरे कव्हर व्हायला किती वेळ लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉटनी बघा, बॉटनीचा पार्ट बघा 1.5 पेजेसचा सिलेबस आहे, आणि या ठिकाणी इथं इकोलॉजीचा वगैरे पार्ट असेल तो ऍग्रिकल्चर मध्ये पण आहे. इथं बघा मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी हे जरी आता सध्याला याच्यातला कमी लिमिटेड पार्ट असणार आहे त्या ठिकाणी, पण ऍग्रिकल्चरचे जे विद्यार्थी त्यांना मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी हे सब्जेक्ट पण आहेत. ठीक आहे. सेल बायोलॉजी या ठिकाणी याचा पार्ट आहे, परत काही तुम्हाला जेनेटिक्सचा वगैरे पण काही पार्ट आहे, सेलचा पण काही पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सेल स्ट्रक्चर वगैरे असेल, त्याचबरोबर क्लोरोप्लास्ट वगैरे असेल, मायटोकॉन्ड्रिया वगैरे असेल, मिओसिस मायटोसिस, ठीक आहे, क्रोमोझोमचा याचा त्याचा या ठिकाणी स्टडी तुम्हाला आहे. सेल ऑर्गॅनेल्स वगैरे आहेत त्या ठिकाणी, इथं पण स्टडी, तिकडे पण स्टडी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा ऍग्रिकल्चर वाल्यांना तर बेस्ट ऑप्शनल म्हणजे बॉटनी आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बॉटनीला कोणते पण रिस्ट्रिक्शन नाहीत, आणि मॅक्झिमम लोक हा सब्जेक्ट घेणार आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल सगळ्यात जास्त इन्क्वायरी आली आपली ऍग्रिकल्चर असेल, बॉटनी वगैरे असेल. ठीक आहे. तर हा बेस्ट सब्जेक्ट असू शकतो, कारण की सिलेबस पण कमी आहे त्याचा. केमिकल इंजिनिअरिंग परत या ठिकाणी जवळपास 2 पेजेसचा सिलेबस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा सुद्धा 3-4 पेजेस सिलेबस आहे तुम्हाला. केमिस्ट्री थोडंसं बघा, मला नाही वाटत का अदर जे स्टुडंट असेल केमिस्ट्री सोडून ते केमिस्ट्री घेतील म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग बघा, इथं सिव्हिल इंजिनिअरिंगचा जवळपास 4 पेजेसचा सिलेबस आहे, 5 पेजेसचा. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला ऍग्रिकल्चर बेस्ट ऑप्शनल सब्जेक्ट असू शकतो त्या ठिकाणी, कारण की त्याचा फक्त 6 पेज तुम्हाला स्टडी करायचं आहे, आणि मॅक्झिमम जवळपास 50% पार्ट तुम्हाला त्याच्यातला नोन आहे. ठीक आहे. आणि उर्वरित जो काय पार्ट आहे तो प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला थोडाफार पार्ट असणार आहे की तुम्हाला नव्याने करावा लागेल. ठीक आहे. मग या ठिकाणी हा पार्ट असेल अजून तुमचा, आणि बाकीचा जो काही पार्ट आहे बाकीच्या सब्जेक्टचा अजून सिव्हिलचाच पार्ट चालू आहे बघा इथं. म्हणजे असं जवळपास 5 पेजेसचा सिलेबस तुम्हाला आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट्रीचा सिलेबस आहे, हा जवळपास तुम्हाला 5 पेजेसचा सिलेबस आहे. ठीक आहे. आणि याच्यातला बराचसा पार्ट आता या ठिकाणी फॉरेस्ट सॉइल म्हणजे जी काही आपली ऍग्रिकल्चर मध्ये जी काही सॉइलचा पार्ट आहे तो सॉइल आहे या ठिकाणी. म्हणजे सॉइल काय अशा वेगवेगळ्या नाहीत या ठिकाणी. क्लासिफिकेशन असेल, फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल फॉर्मेशन वगैरे असेल, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स वगैरे त्याच्यामध्ये येतात. फेदरिंग फॅक्टर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये, सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस वेगळे असतात. ठीक आहे. फॅक्टर्स वेगळे वगैरे असतात. त्या सगळ्या गोष्टी ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. त्यामध्ये फंडामेंटल प्रोसेस असेल, स्पेसिफिक सॉइल फॉर्मिंग हे असेल, प्रोसेस वगैरे असेल, त्याचबरोबर फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर फॉरेस्ट सॉइल कॅरेक्टरिस्टिक्स असेल, क्लासिफिकेशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये आहेत. ठीक आहे. सॉइल फर्टिलिटी वगैरे असेल, ठीक आहे, सॉइल फर्टिलिटी असेल, सॉइल प्रोडक्टिव्हिटी वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉइल मध्ये तिथं स्टडी करायच्यात. परत फर्टिलायझर वगैरे असं नायट्रोजन सायकल असेल, न्यूट्रिएंट सायकल वगैरे असेल या ठिकाणी दिलेली. ठीक आहे. मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट, प्रायमरी न्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंट, इसेन्शियल न्यूट्रिएंट, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्यात. नायट्रोजन फिक्सेशन वगैरे असेल. ठीक आहे. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये आपलं सिम्बायोटिक फिक्सेशन, नॉन सिम्बायोटिक फिक्सेशन, रायझोबियम वगैरे, ॲझोस्पायरिलियम वगैरे, या गोष्टी सगळ्या आपल्याला बघायच्यात, आणि ह्या सगळ्या सॉइल मध्ये ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळं पोल्युशन वगैरे असेल, क्लायमेट चेंजचा पार्ट वगैरे असेल. ठीक आहे. हा फॉरेस्ट्रीचा डेप्थ मध्ये पार्ट आहे. त्याच्यामुळं फॉरेस्ट्री थोडंसं म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे असं की जे काही आपले नॉन फॉरेस्ट विद्यार्थी असतील त्यांनी याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी जमल. आणि तुम्हाला जर फॉरेस्ट सोपा वाटत असेल तर ह्याच्यातलाच पार्ट, ह्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला ऍग्रिकल्चर आहे, कारण की त्याच्यामध्ये सिलेबस पण पहिली गोष्ट कमी आहे, आणि दुसरी गोष्ट सिलेबस पण याच्यातला तिकडं ओव्हरलॅप झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जिओलॉजीचा पार्ट आहे. जिओलॉजीचे सुद्धा तुम्हाला 2 पेजेस आहेत, 2-3 पेजेस आहे. ठीक आहे. 2.5 पेजेस सिलेबस आहे जिओलॉजीचा. जिओलॉजी थोडंसं जिओग्राफी रिलेटेड वगैरे पार्ट आहे. ठीक आहे.
हा पार्ट बऱ्यापैकी तुमचा प्रीला वगैरे झाला असेल, पण थोडंसं तुम्ही सिलेबस वगैरे बघा त्याचा आणि तुम्ही थोडंसं ते डिसाईड वगैरे करू शकता. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, जवळपास 6 पेजेसचा हा पण पार्ट आहे तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, हा जवळपास तुम्हाला 2-2.5 पेजेस पर्यंत सिलेबस आहे, 1 पेजेसचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिक्सचा सुद्धा तुम्हाला 2 पेजेसचा सिलेबस आहे आणि स्टॅटिस्टिक्सचा तुम्हाला जवळपास 1.5 पेजेसचा सिलेबस आहे. ठीक आहे. आणि झूलॉजीचा जवळपास तुम्हाला परत 2.5 पेजेस सिलेबस आहे. अशा पद्धतीनं सिलेबस आहे, तो तुम्ही चॉईस करा. आता बऱ्यापैकी मी या ठिकाणी डिटेल तुम्हाला सांगितलं. तर या ठिकाणी आपण थांबूया. याच्यानंतर तुमचे जे काही क्वेश्चन असतील, ऑप्शनल संदर्भात असेल, पेपर स्ट्रक्चर संदर्भात असेल, तर तुम्ही हे जो काही नंबर दिलेला आहे प्रत्येक स्लाइडवर 7028276969 यावर तुम्ही कॉल मेसेज वगैरे करू शकता. तुमचे जे काही डाऊट्स वगैरे आहेत ते विचारू शकता. ठीक आहे. आणि जे काही आपल्या ऑप्शनलच्या ज्या काही बॅचेस वगैरे आहेत त्या सुद्धा आपण त्याचे सुद्धा अपडेट वगैरे लवकरच देत आहे मी. थँक्यू सो मच.